Topic is public finance in India. कोण मॅनेज करतात पूर्ण कंट्रीचं जे फायनान्स असतं कोण मॅनेज करत असतं? गव्हर्नमेंट ऑफ दॅट कंट्री. सो पब्लिक फायनान्स जे आहे विच इज द वन ऑफ द ओल्ड ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक which highlights the role of functions of the government in an economy. पब्लिक फायनान्स म्हणजे गव्हर्नमेंटचा काय रोल आहे फायनान्शियल याच्यात. आपण फक्त इकॉनॉमिक्स मध्ये फायनान्शियल फंक्शन्स बघणार आहेत, बाकीचे बघणार नाही. पण तुम्ही सांगू शकताय का गव्हर्नमेंटचे काय काय फंक्शन्स असतील? का गव्हर्नमेंट नेसेसरी असतं? विदाउट गव्हर्नमेंट कुठलीही कंट्री सक्सेसफुली सर्व्हाइव्ह होऊ शकते का? काय काय गव्हर्नमेंट काय काय करतं? गव्हर्नमेंट लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतं. प्रोटेक्शन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी. दॅट मीन्स की एनिमी कंट्रीज किंवा फॉरेन कंट्रीज पासून प्रोटेक्शन अटॅक जो होतो ते प्रोटेक्ट केलं जातं. जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट की जे पीपल त्या कंट्रीत राहतात त्यांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज अवेलेबल व्हायला पाहिजे. मेंटेनिंग इंटरनल लॉ अँड ऑर्डर. गव्हर्नमेंटचं फक्त एवढंच आहे का की फक्त एनिमी कंट्रीज पासून अटॅक जो होतो तो प्रोटेक्ट करायचा आहे, तर विदिन द कंट्री सुद्धा लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे. सोशल नीड्स आणि मग अजून काय आहे की जे काही विदिन द कंट्री सोशल नीड्स आहेत लाईक हेल्थ केअर फॅसिलिटीज आहेत, एज्युकेशन आहे, और सिव्हिल सर्व्हिसेस, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, डॅम्स और इलेक्ट्रिसिटी ते प्रोव्हाइड काम करायचं कोण करत असतं? गव्हर्नमेंटच करत असतं. सो गव्हर्नमेंटचे जे फंक्शन्स आहेत तर फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट कॅन बी क्लासिफाईड आर क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. वन इज ऑब्लिगेटरी अँड अदर इज ऑप्शनल. सो गव्हर्नमेंट फंक्शन्स आर क्लासिफाईड इंटू टू मेन कॅटेगरीज. वन इज obligatory and the other is optional. Obligatory means compulsory. काय गव्हर्नमेंट फॉर्म काय केलं जातं? टू प्रोटेक्ट द कंट्री फ्रॉम द एक्सटर्नल अटॅक्स, मेंटेनिंग इंटरनल लॉ अँड ऑर्डर. अँड हे ऑब्लिगेटरी फंक्शन्स आहेत म्हणजे ऍक्ट कुठल्याही कंडिशनमध्ये गव्हर्नमेंटला हे कंपल्सरी करायलाच पाहिजे. पण ऑप्शनल फंक्शन्स पण आहेत. आता फक्त असं आहे का म्हणजे गव्हर्नमेंट एक्सटर्नल अटॅक्स पासून प्रोटेक्ट केलं किंवा लॉ अँड ऑर्डर मेंटेन केलं म्हणजे कंट्री नीट आहे असं म्हणू शकतोय का आपण? नाही, तर काही ऑप्शनल फंक्शन्स पण परफॉर्म करावे लागतात. लाईक वॉट? प्रोव्हिजन ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस, प्रोव्हिजन ऑफ सोशल सिक्युरिटी, मग प्रोव्हाइडिंग पेन्शन्स अँड अदर वेलफेअर मेजर्स हे ऑप्शनल फंक्शन्स आहेत. एवढं कळलं काय डिफिकल्टी? So to perform all these functions, what does government need? Government need funds. ती काही म्हणजे डिफेन्स असू दे किंवा लॉ अँड ऑर्डर असू दे, गव्हर्नमेंटला त्याच्यासाठी फंड्सची रिक्वायरमेंट असते. सो एनी गव्हर्नमेंट नीड्स फंड्स. आता हे जे फंड्स आहेत ते गव्हर्नमेंटला कसे रिसीव्ह होत असतात? सो गव्हर्नमेंट रिसीव्ह दॅट इज द कन्सेप्ट ऑफ पब्लिक फायनान्स. मग पब्लिक मीन्स द पब्लिक फायनान्स which means a combination of two words, public and finance. Public means what? The people living in the country. And economics, finance means income and expenditure. So public finance means the public means people living in the country, and finance means the income and expenditure of the country. So in these lessons we are studying the principles of income and expenditure of the government. The principles of income and expenditure at 3 levels. Government 3 types मध्ये परफॉर्म करतं माहितीये, सेंट्रल, स्टेट आणि लोकल. तर तिन्ही लेवलचं आपण पब्लिक फायनान्स स्टडी करणार आहोत. डेफिनेशन्स ऑफ पब्लिक फायनान्स.
डिफरंट इकॉनॉमिक्स, वेगळे जे इकॉनॉमिक्स असतात त्यांनी प्रत्येकाने वेगळी डेफिनेशन केलेली आहे. त्याच्यातले काही डेफिनेशन आपण आता बघणार आहोत. आता डाल्टन काय म्हणतोय, पब्लिक फायनान्स इज वन ऑफ दोज सब्जेक्ट्स विच आर ऑन द बॉर्डरलाईन बिटवीन इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स. की त्याने काय म्हटलंय, पब्लिक फायनान्स हे बॉर्डरवर आहे इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सचं. की आपण काय करत असतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टडी करतोय, इन्कम और पब्लिक ऑथॉरिटीजचं विथ द ऍडजस्टमेंट ऑफ वन अनदर. म्हणजे आपण इकॉनॉमिक्स बघतोय. वी स्टडी द ऍक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. आपण गव्हर्नमेंटचे ऍक्टिव्हिटीज स्टडीज करतोय. पॉलिटिकल सायन्स, पब्लिक फायनान्स म्हणजे ऑल्सो कॉन्स्टिट्यूट्स अ पार्ट ऑफ स्टडी ऑफ पॉलिटिकल सायन्स. की फक्त फायनान्स नाहीये, आपण पॉलिटिकल सायन्स याचा पण स्टडी करतोय. आता एकच डेफिनेशन मी सांगते की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पब्लिक फायनान्स अँड प्रायव्हेट फायनान्स. पब्लिक फायनान्स का असतं की गव्हर्नमेंट त्या कंट्रीसाठी जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, objective offer maximum social advantage to the society. की not for the personal use, की people living in the country त्याच्यासाठी तो एक्सपेंड केला जातो. आणि प्रायव्हेट फायनान्स म्हणजे आपण आपल्यासाठी केलं फॉर इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू फुलफिल अवर प्रायव्हेट नीड्स. सेकंड पॉइंट ऑफ डिफरन्स इज डिटर्मिनेशन ऑफ एक्सपेंडिचर. Government first determines the volume and different ways of its expenditure. At individual level आपण काय करत असतो, पहिले एक्सपेंडिचर नाही फाइंड आउट करत, पहिले आपण आपले इन्कम बघत असतो आणि अकॉर्डिंग टू इन्कम आपण आपले एक्सपेंडिचर्स मॅनेज करत असतो. पण जेव्हा गव्हर्नमेंट रिलेटेड येतं, गव्हर्नमेंट पहिले एक्सपेंडिचरचा पॉईंट कन्सिडर करतो की किती एक्सपेंडिचर लागणार आहे आणि त्याप्रमाणे मग इन्कम्स की कसं अवेलेबल होईल त्याचा विचार केला जातो. सो गव्हर्नमेंट फर्स्ट डिटरमाइन्स द व्हॉल्यूम अँड डिफरंट वेज ऑफ एक्सपेंडिचर. प्रायव्हेट फायनान्स मध्ये आपण आधी इन्कम बघतो आणि मग एक्सपेंडिचर मॅनेज करत असतो. पण गव्हर्नमेंट काय करत असतं, आधी एक्सपेंडिचर बघत असतो. आता गव्हर्नमेंटला क्रेडिट इझिली अवेलेबल होऊन जातं. प्रायव्हेटला काय करत असतं की आपल्याला जर क्रेडिटची रिक्वायरमेंट असेल तर लिमिटेड असतं, खूप जास्त जेवढं गव्हर्नमेंटला अवेलेबल होऊ शकतं तेवढं प्रायव्हेटला होत नाहीये. गव्हर्नमेंटला फोर्थ काय की राईट टू प्रिंट द करन्सी. त्या कंट्रीमध्ये जेवढी करन्सीची रिक्वायरमेंट आहे ती प्रिंट करायचा राईट कोणाला आहे, फक्त गव्हर्नमेंटला आहे. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल असं नाही, मला लागतात, मला करन्सीची रिक्वायरमेंट आणि मी जाऊन माझी करन्सी प्रिंट करणार आहे असं होत नाहीये. आता पब्लिक फायनान्स इज मोर इलास्टिक. की म्हणजे इलास्टिक आहे, अकॉर्डिंगली आपण मॅनेज करत असतो. पण प्रायव्हेट आहे असं नाही की ह्या महिन्यात माझं एक्सपेंडिचर खूप जास्ती झालेलं आहे किंवा तर मग मी खूप जास्ती इन्कम अर्न करायला, इन्कम एवढं इझिली फ्लक्च्युएट होऊ शकत नाहीये. आता पब्लिक फायनान्स हे कोणाशी रिलेटेड आहे, गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. दॅट मीन्स इट हॅज ट्रिमेंडस इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी ऑफ and marginal effect on the national economy. की माझी कुठल्याही पर्सनचं जे इन्कम आहे किंवा एक्सपेंडिचर आहे त्याच्या कंट्रीच्या इकॉनॉमीवर फारसा इम्पॅक्ट होत नाहीये. जे आपली कंट्री आहे त्याचं पॉप्युलेशन 140 करोड वगैरे आहे. सो 1% इन्कम किंवा 1% एक्सपेंडिचर किती इम्पॅक्ट करेल, फारसा इम्पॅक्ट करणार नाहीये. नाउ स्ट्रक्चर ऑफ पब्लिक फायनान्स. The components of a scope of public finance can be shown as follows. ही जी ट्री डायग्राम आहे फ्लो चार्ट ते आपण स्टडी करणार आहोत. सो ऍट द टॉप काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ पब्लिक फायनान्स. की सुरुवातीला स्ट्रक्चर काय म्हणजे कशापासून पब्लिक फायनान्स तयार होतं.
So public expenditure. First part is public expenditure. Expenses are considered, and second is public revenue. So revenue means what is the source of income to the government. गव्हर्नमेंटला जे फंड्स लागतात ते कसे अवेलेबल होतात. सो ते आहे पब्लिक रेव्हेन्यू. एक आहे टॅक्स आणि नॉन टॅक्स. आपण जे टॅक्स पे करतो, टॅक्सेसचे पण 2 टाइप्स आहेत. डायरेक्ट टॅक्सेस आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस आणि नॉन टॅक्स आहे. नॉन टॅक्स मध्ये पण गव्हर्नमेंटचं इन्कम जनरेट होत असतं. आता जर तुम्ही बघितलं, डायरेक्ट टॅक्स इज अगेन डिवायडेड इंटू 3 proportionate, progressive and regressive. And indirect GST. So तुम्हाला माहिती आहे का काय डिफरन्स आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये? माहिती आहे का? Okay, that means the burden of paying tax, indirect tax, the burden of paying tax. की मी इन्कम जनरेट केलं तर मी टॅक्स पे करणार, डायरेक्ट आहे. पण जीएसटी मध्ये जे टॅक्सचं बर्डन आहे ते समोरच्या म्हणजे पास ऑन केलं जातं. म्हणजे जर तुम्ही सपोज काही परचेस करायला गेलात, गार्मेंट वगैरे, तर तुमच्या बिलमध्ये जीएसटीची अमाऊंट ऍड होऊन येते. तो शॉपकीपर ती जी टॅक्सची अमाऊंट आहे तो कोणाकडनं घेत असतो? कस्टमरकडनं. इनडायरेक्ट टॅक्स. सो डायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स की मी इन्कम जनरेट केलंय तर मीच टॅक्स पे करणार आहे, आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये ते बर्डन समोरच्यावर पास ऑन होतं. इनडायरेक्ट टॅक्सचं एक्झाम्पल आहे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पब्लिक एक्सपेंडिचर जो आहे त्याचे टाइप्स: रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर आणि नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मीन्स काय की जे मी म्हणू शकतो फॉर द सपोज गव्हर्नमेंट सॅलरी पे करताय, जे गव्हर्नमेंट ऑफिसर्सला, ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. त्याची अमाऊंट पण शॉर्ट असते, आणि जो बेनिफिट रिसीव्ह होतोय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जनरेट केलं तो शॉर्ट पिरियड करता होत असतो. गव्हर्नमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय म्हणतात की गव्हर्नमेंटने काही डिफेन्ससाठी फायटर प्लेन्स घेतले किंवा अजून काही इन्व्हेस्ट केलं कशात, तर तो झाला. मग डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर आहे कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी, आणि नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर्स. आता पब्लिक डेट आहे. पब्लिक डेट म्हणजे गव्हर्नमेंटला एक्सपेंडिचर स्पेंड करण्याकरता जर इन्कम सफिशियंट नसेल तर काय करत असतं? डेट्स म्हणजे काय, लोन किंवा अदर वेज असतात. मग त्याचे डेट्स की कोणाकडनं तरी ते घेतात, बॉरो करतात. मग इंटरनल और एक्सटर्नल डेट्स. आणि फिस्कल पॉलिसी आहे. फिस्कल पॉलिसी म्हणजे रिलेटेड टू मॉनिटरी मनी. पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक डेट, फिस्कल पॉलिसी. आणि फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड डेट पॉलिसी फॉर ओव्हरऑल ग्रोथ. कंट्रीच्या ओव्हरऑल ग्रोथ करता कंट्री जे स्पेंड करते ते. पब्लिक एक्सपेंडिचर. Public expenditure is that expenditure which is incurred by the public authority. गव्हर्नमेंटने, लोकल मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असू दे, स्टेट गव्हर्नमेंट असू दे किंवा लोकल गव्हर्नमेंट असू दे, त्यांनी जे एक्सपेंड केलेलं आहे ते. मग ते का करतात? पब्लिक एक्सपेंडिचर का होतं? फॉर प्रोटेक्शन ऑफ देअर सिटीजन्स. आपण बोलतो ऑब्लिगेटरी फंक्शन काय होतं की विदिन द कंट्री लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं आहे, डिफेंड करायचं आहे कंट्रीतल्या सिटीजन्सला. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी काय ते? फॉर प्रोटेक्शन ऑफ देअर सिटीजन्स, फॉर सॅटिस्फाईंग देअर कलेक्टिव्ह नीड्स. पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रोव्हाइड करायचं आहे, किंवा आपण म्हणू शकतो जे फ्युएल आहे लाईक पेट्रोल, गॅस, हे सुद्धा कोण प्रोव्हाइड करत असतं?
गव्हर्नमेंटच प्रोव्हाइड करत असतं. की कंट्री काय करत असतं, त्या कंट्रीमध्ये राहणाऱ्या सिटिझन्सचं इकॉनॉमिक अँड सोशल वेलफेअर कसं होईल ते ट्राय करतात, की त्यांचं वेलफेअरचं फॉर द प्रमोटिंग देअर इकॉनॉमिक वेलफेअर, की त्यांचं वेलफेअर कसं होईल ते बघायचंय. टिल 20th century, the majority of governments had adopted a policy of laissez-faire. की 20th century पर्यंत laissez-faire ही पॉलिसी अडॉप्ट केलेली होती. म्हणजे काय, की कुठलंही बिझनेस रन करताना बऱ्याच वेळा काय होतं, गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन असायचे. द फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट रेस्ट्रिक्टेड टू द ऑब्लिगेटरी फंक्शन्स, की आता म्हणजे ऑब्लिगेटरी फंक्शन्स होतं, पण मॉडर्न गव्हर्नमेंट्स की आता काय करतात, की फक्त आताचे जे गव्हर्नमेंट आहेत, करंट गव्हर्नमेंट्स आहेत, ते तुम्ही बघितलं का फक्त तेवढे 2च फंक्शन्स परफॉर्म करतायत का, फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचे आणि अटॅक्स पासून प्रोटेक्ट करायचे, एवढंच फंक्शन्स आहेत का? नाही, त्याच्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. ऑप्शनल फंक्शन्स पण आपण म्हणू शकतो, की ते कॅटेगराईज केलेले आहेत ऑप्शनल फंक्शन्स मध्ये, पण हल्ली ते गव्हर्नमेंट सगळेच परफॉर्म करतात. कंट्रीची सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कसं होईल ते बघतायत. देअरफॉर स्टडी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्टडी ऑफ पब्लिक फायनान्स. म्हणजे पब्लिक फायनान्स स्टडी करण्याकरता आपल्याला पहिले काय माहिती पाहिजे, पब्लिक एक्सपेंडिचर माहिती हवं. क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. डिफरंट इकॉनॉमिक्स जे आहेत हॅव क्लासिफाईड पब्लिक एक्सपेंडिचर ऑन डिफरंट बेसिस. प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा आहे, वेगळे इकॉनॉमिक्स आहेत, त्या प्रत्येकाने त्यांचा व्ह्यू सांगितलेला आहे. वी शॅल नाऊ स्टडी सम ऑफ इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. की पब्लिक एक्सपेंडिचरचे क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फर्स्ट काय आहे, रेव्हेन्यू. Revenue expenditure of the government is incurred for carrying out day-to-day functions of government departments. की day-to-day functions आहेत, की सॅलरी पे करायची आहे, काही मटेरियल परचेस करायचं, स्मॉल एक्सपेंडिचर अमाऊंट असते. अँड इट इज इन्कर्ड रेग्युलरली. असं नाहीये की ते आज केलं तर मला अजून पुढच्या 6 महिन्यांनी करावं लागेल, असं नाहीये. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही रोज स्कूलमध्ये जाताय किंवा कॉलेजमध्ये जाताय, तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी स्पेंड करावं लागतंय. हा डेली एक्सपेंडिचर झाला. याची अमाऊंट पण एवढी मोठी नाहीये. पण जर तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे किंवा फ्रीज घ्यायचा आहे घरात, तर तो एक्सपेंडिचर कुठला झाला, अमाऊंट मोठी आहे, आणि त्याच्यापासून तुम्हाला जो बेनिफिट डिराईव्ह होणार आहे तो पण लॉंग पिरियडसाठी आहे. मग गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जो रेग्युलरली करावा लागतो तो. फॉर एक्झाम्पल, ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट ऍडमिनिस्टर करायला किंवा सॅलरीज पे केलेल्या आहेत त्याच्यासाठी अलाउन्सेस किंवा पेन्शन्स पे केले जातात गव्हर्नमेंट एम्प्लॉईला, आणि मेडिकल फॅसिलिटीज जे प्रोव्हाइड करतात ते काय आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. सेकंड इज कॅपिटल. तुम्हाला याच्यात कळलंय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय असतं ते. नेक्स्ट इज कॅपिटल. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ठीक आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. जसं आपण घराच्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी खर्च करत असतो, तो त्याची फ्रिक्वेन्सी खूप असते का, नाही. तो आपण कधीतरी म्हणजे अगदीच केलं तर 4-5 वर्षात नाही एक्सपेंडिचर आहे. सेकंड इज कॅपिटल. तुम्हाला याच्यात
फर्दर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय असतं ते. नेक्स्ट इज कॅपिटल. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ठीक आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. जसं आपण घराच्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी खर्च करत असतो, तो त्याची फ्रिक्वेन्सी खूप असते का? नाही. तो आपण कधीतरी म्हणजे अगदीच केलं तर 4-5 वर्षात नाही का, पण जी अमाऊंट आपण स्पेंड करतो ती किती असते? मोठी असते. अँड फॉर द डेव्हलपमेंट, फॉर प्रोग्रेस, फॉर एक्झाम्पल ह्यूज इन्व्हेस्टमेंट इन डिफरंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. वेगळ्या वेगळ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मध्ये आपण इन्व्हेस्ट करत असतो. लोन्स ग्रांटेड टू द स्टेट गव्हर्नमेंट. मग स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्टेट गव्हर्नमेंटला जे काही फंड्स लागतील ते प्रोव्हाइड करायचं. हे कोणा म्हणजे 100% सेंट्रल गव्हर्नमेंट नाही प्रोव्हाइड करत, पण पार्ट ऑफ द जे आहे स्टेट गव्हर्नमेंटला जे फंड्स लागत आहेत त्याचा पार्ट कोण प्रोव्हाइड करत असतं? सेंट्रल गव्हर्नमेंट करत असतं. आणि कॅपिटल की जेव्हा गव्हर्नमेंटला काय म्हणू शकतो की फंड्स शॉर्ट होतात, एक्सपेंडिचरची अमाऊंट खूप जास्ती आहे आणि फंड्स की एवढी अमाऊंट अवेलेबल नाहीये की गव्हर्नमेंट एवढे एक्सपेंडिचर कव्हर करेल, तर गव्हर्नमेंट अशा वेळेस काय करत असतं? बॉरो करतं, डेट. मग ते बॉरो केलं तर कधी ना कधी रिपे करावंच लागणार आहे. सो रिपेमेंट ऑफ लोन हे पण काय आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. एकदा ते लोन तुम्ही रिसीव्ह केलं की ते तुम्हाला रिपे करावं लागणार आहे. सो हे काय? कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. डेव्हलपमेंट, आता गव्हर्नमेंट अजून काय बघत असते की जे सिटीजन्स राहत आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून द्यायच्या, प्राइस स्टेबिलिटी ठेवायची आहे. मग गव्हर्नमेंट आता जर तुम्ही बघितलं गर्ल्सला फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करते किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात तिकडे फ्री मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल असतात. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे, गव्हर्नमेंट वेगळे रिसर्च कॅरी ऑन करत असते. हा सगळा एक्सपेंडिचर जो आहे तो अंडर कुठल्या हेड येतोय? डेव्हलपमेंट. आणि नेक्स्ट आहे नॉन डेव्हलपमेंट, की असे एक्सपेंडिचर प्रत्येक वेळी आपण जो खर्च करू त्याच्यापासून बेनिफिट मिळेलच असं नाहीये. की मग ऑन दी अदर हँड द गव्हर्नमेंट विच डज नॉट एनी डायरेक्ट प्रोडक्टिव्ह इम्पॅक्ट. मी जसं सांगितलं की प्रत्येक वेळी मी जो खर्च करते असं नाही, कधी कधी मला आउट ऑफ म्हणजे कंपल्शन असतात की मला हा एक्सपेंडिचर करावाच लागणार आहे. तो झाला नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. फॉर एक्सपेंडिचर एक असं म्हणू शकतो की एक पर्सन आहे, त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला त्याच्यासाठी खर्च करावा लागला. सो तो डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर येईल का? नॉन डेव्हलपमेंटल. त्याचप्रमाणे जर वॉरचं जे एक्सपेंडिचर आहे ते कंट्रीच्या डेव्हलपमेंटल मध्ये येईल का? नॉन डेव्हलपमेंटल मध्ये येणार. Page number 72. If you look at this table, you will observe something. काय कळतंय सांगा? 1992 मध्ये टोटल अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर किती होतं? 72,317 crore. पण ते डे बाय डे ते अगदी राईज झालेलं आहे. 10 years मध्ये ते 3,62,450 म्हणजे ऑलमोस्ट म्हणू शकतो 5 times ने वाढलेलं आहे. आणि आता 2018-19 मध्ये ते आहे 17,29,682 crores. That means public expenditure is rising. खूप वाढतंय, खूप जास्ती प्रमाणात वाढतंय. की ट्रिमेंडस ग्रोथ आहे पब्लिक एक्सपेंडिचर. ट्रिमेंडस ग्रोथ मध्ये किंवा तुम्ही ऐकलं असेल तुमच्या घरी पण तुमच्या आजी आजोबा किंवा आई वडील म्हणत असतील आम्ही आमच्या यंग एज मध्ये आम्हाला एवढंच लागायचं तरी आमचं सगळं व्यवस्थित व्हायचं. म्हणजे काही 100s मध्ये पेमेंट असेल तरी आमचं सगळं व्हायचं. आता लॅक्स मध्ये जरी अर्न केलं तरी कमी पडत आहे.
की एक्सपेंडिचर जो आहे तो राईज होतोय. सो काय रिझन असेल एक्सपेंडिचर राईज व्हायचं? जसं आपलं प्रायव्हेट एक्सपेंडिचर राईज झालेलं आहे तसं पब्लिक एक्सपेंडिचर पण राईज होत आहे. सो काय कारण असतील? रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर, that there is a continuous growth. पब्लिक एक्सपेंडिचर असं नाहीये की ह्या वर्षात कधीतरी कमी झालेलं आहे. 18 मध्ये एवढं होतं तर 25 मध्ये एवढं झालं, कमी झालेलं आहे असं नाहीच आहे. तो ट्रेंड काय अपवर्ड्सच आहे. इन्क्रीज इन द ऍक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट, की सुरुवात नाही जेव्हा इंडिया इंडिपेंडेंट झालं तेव्हाच आणि आताच्या ऍक्टिव्हिटीज खूप डिफरंट आहेत, खूप जास्ती बदललेल्या आहेत. की मॉडर्न गव्हर्नमेंट फक्त ऑब्लिगेटरी फंक्शन्स परफॉर्म करताय का? फक्त ऑब्लिगेटरी मध्ये फक्त 2 फंक्शन्स येत आहेत, पण आता जे ऑप्शनल आहेत ते पण ऑब्लिगेटरी मध्येच कन्सिडर होत आहे. मग गव्हर्नमेंट जसं बघितलं की आपण ऑप्शनल मध्ये स्प्रेड ऑफ एज्युकेशन किंवा हेल्थ एक्सपेंडिचर हा जो केला जायचा तो पहिले आपण इनिशियल म्हणजे जेव्हा लेसन सुरू केला तर बघितलं की हेल्थवर जो एक्सपेंडिचर केला जातोय किंवा एज्युकेशनवर जो एक्सपेंडिचर केला जातो आहे तो ऑप्शनल मध्ये आहे, पण आता काय आहे तो ऑब्लिगेटरी फंक्शन्स मध्ये इन्क्लूड केलेला आहे. मग ऑब्लिगेटरी फंक्शन्स मध्ये स्प्रेड ऑफ एज्युकेशन, पब्लिक हेल्थ, पब्लिक वर्क्स, पब्लिक रिक्रिएशन, सोशल वेलफेअर. आणि गव्हर्नमेंट एवढ्यावर थांबताय का? रोज काहीतरी नवीन फंक्शन्स ऍड होत आहेत. आणि फक्त नवीन फंक्शन्स जरी ऍड केले तरी जुने फंक्शन्स आहेत ते थांबलेले आहेत का? म्हणजे विथ ओल्ड फंक्शन्स गव्हर्नमेंट इज कॅरिंग ऑन ऑर ऍडिंग ऑन न्यू फंक्शन्स, आणि दॅट इज टू अ लार्ज स्केल. देअरफोर फर्स्ट रिझन काय म्हणताय की पब्लिक एक्सपेंडिचर इज इन्क्रीजिंग. सेकंड की जे होतं पॉप्युलेशन ग्रोथचा जो ट्रेंड आहे तो पण अपवर्ड्सच आहे. म्हणजे कम्पेअर टू 1947 आणि आत्ताचं पॉप्युलेशन पण वाढलेलं आहे. जर तुमच्या फॅमिलीत 2 मेंबर्स आहेत तर असलेले एक्सपेंडिचर्स, आणि जर 7-8 लोकांची फॅमिली आहे तर असलेले एक्सपेंडिचर्स ऑफकोर्स जास्ती असणार आहे. त्याचप्रमाणे जसं कंट्रीचं पॉप्युलेशन वाढत आहे पब्लिक एक्सपेंडिचर पण राईज होत आहे. इंडियाचं पॉप्युलेशन खूप फास्टली इन्क्रीज होत आहे. 2011च्या सेन्सस मध्ये किती होतं? 121.02 crores होतं. आणि म्हणून गव्हर्नमेंटने जर यांना हेल्थ फॅसिलिटीज, एज्युकेशन फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायचं ठरवलं तर तो पब्लिक एक्सपेंडिचर पण राईजच होणार आहे. आता ग्रोईंग अर्बनायझेशन. अर्बनायझेशन म्हणजे काय की जे छोटे छोटे आपण म्हणू शकतो विलेजेस होते ते पण आता सिटीज सारखे डेव्हलप होतात. इट्स ग्लोबल फिनॉमिना. इन्क्रीज इन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे पूर्वी आपण असं म्हणू शकतो की आधी विलेजेसमध्ये वॉटर सप्लाय नसायचा किंवा इलेक्ट्रिसिटीचं फेल्युअर फ्रिक्वेंट असायचं. आता तसं नाहीये. विलेजेसमध्ये पण वॉटर सप्लाय व्यवस्थित होतं किंवा इलेक्ट्रिसिटी प्रॉपर सप्लाय केली जाते. तिकडे रोड्स, स्कूल्स, हॉस्पिटल्स बिल्ड करावे लागतात आणि याच्यामुळे पण पब्लिक एक्सपेंडिचर राईज होतोय. आणि नेक्स्ट इज डिफेन्स एक्सपेंडिचर. की फक्त असं नाहीये की आपल्याला फॉरेन कंट्रीज कडून किंवा एनिमी कंट्रीज कडून अटॅक होण्याची शक्यता आहे. टेररिस्ट अटॅक होत असतात. त्याच्याकरता म्हणजे डिफेन्सवर पण कंट्रीला बराच एक्सपेंड करावा लागतोय. गव्हर्नमेंट इन्क्रीजिंग इन दिस टाइम ड्यू टू अनस्टेबल. की आता कंट्रीचा आपण म्हणू शकतो की जे रिलेशन्स होते त्याच करंट बघितलं इंडिया आणि अमेरिकेचे जे रिलेशन्स होते ते जसे होते तसे आता नाहीयेत. म्हणजे जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत ते चेंज होत आहेत. म्हणून गव्हर्नमेंटला डिफेन्सवर पण जास्ती खर्च करावा लागतो. स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी. मेजॉरिटी ऑफ द कंट्रीज इन द वर्ल्ड आर डेमोक्रेटिक. की इंडिया तुम्हाला लार्जेस्ट डेमोक्रेटिक रिपब्लिक आहे. आता का डेमोक्रॅटिकवर खर्च करावा लागतोय? कारण इलेक्शन्स कंडक्ट करावे लागतात आणि इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी
पण खूप मोठा खर्च करावा लागतो आणि याच्यामुळे गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर इन्क्रीज होत आहे. इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाई. महागाई वाढत चालली आहे. प्रायव्हेट द गव्हर्नमेंट हॅज टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द मार्केट. गव्हर्नमेंट आपल्याला म्हटलं की गॅस प्रोव्हाइड करते किंवा काय, तर ते गव्हर्नमेंटला कुठून तरी बाय करावं लागतं किंवा कुठून तरी प्रोडक्शन करावंच लागतंय. ते गव्हर्नमेंटला त्याच्यावर पण खर्च करावा लागतोय. प्राइसेस शो अ रायझिंग ट्रेंड. की सिलेंडरची किंवा पेट्रोलची जी कॉस्ट आहे ती पण राईज होतीये, डाऊन. म्हणजे आता असं म्हणू शकत नाही की प्राइसेस कमी झालेल्या आहेत, फॉल झालेले आहेत, असं नाहीये. त्या पण प्राइसेस वाढतात म्हणून गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर वाढत आहे. की गव्हर्नमेंट आता काय करते की ज्या एरियामध्ये इंडस्ट्रीज डेव्हलप असतील त्या एरियाचं डेव्हलपमेंट पण चांगलं होत असतं. म्हणून गव्हर्नमेंट काही स्टेप्स असं घेतं की इंडस्ट्रियलायझेशन वाढेल. की इंडस्ट्रियलायझेशन एनकरेज, मग त्यांना टॅक्समध्ये सबसिडीज दिल्या जातात, रिबेट्स देतात. का तर मग इंडस्ट्रीज वाढल्या तर कंट्रीची इकॉनॉमिक ग्रोथ चांगली होत असते म्हणून. आणि डिझास्टर मॅनेजमेंट आहे. अर्थक्वेक आलं, फ्लड आलं, ड्रॉट आलं किंवा एनिमीने अटॅक केला, डिझास्टर्स कंट्रीला त्याच्यासाठी पण स्पेंड करावाच लागतोय. सायक्लोन्स वगैरे हे मोर फ्रिक्वेंटली जर ऑकर होत असतील तर गव्हर्नमेंटला त्याच्यावर पण स्पेंड करावं लागणार आहे आणि त्याच्यामुळेच टोटल एक्सपेंडिचर राईज होत आहे.